आज आपण साबुदाणा वडा कसा करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण हे साबुदाणे 5 ते 6 तास असा भिजवून ठेवला आहे रात्रभर। हे पहा अशा प्रकारे हा आता फुलला आहे व्यवस्थित। त्यानंतर 4 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत। कोथिंबीर तुम्ही खात असाल उपासाला तर तुम्ही कोथिंबीर वापरू शकता, बरेच जण खातात म्हणून मी कोथिंबीर टाकते आहे। मीठ आणि मिरची पावडर, मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता। आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं, थोडीशी मिरची पावडर, थोडी कोथिंबीर, हे 4 जे आपण बटाटे शिजवून घेतले होते ते घेऊ। आता आपण हे सगळं मॅश करून घेऊया। हे हातानेच मॅश करायचं कारण की आपल्याला वडे व्यवस्थित वळता आले पाहिजे त्यामुळे। हे पहा आता अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतले आहे। आता आपण ह्याचे वडे करून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही ह्याचे वडे करू शकता। हे पहा आता मुलांना वडे खाऊन नेहमी वडे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असे रोल पण ह्याचे करू शकता। हे पहा असे रोल करू शकता तुम्ही। पण हे असे तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊया। हे पहा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आता हे फ्राय झालेले आहे। हे पहा अशाच प्रकारे आता आपण हे सगळे वडे करून घेऊया। हे पहा अशा प्रकारे आपले साबुदाणा वडा आता खाण्यासाठी तयार आहे। ते तुम्ही दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता।